देशाच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यावेळेला उपस्थित होते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करा, जिल्हा स्तरावरती वॉर रूम स्थापन करा, ब्लॅकआउटच्या वेळी आरोग्य यंत्रणा बंद पडणार नाहीत अशी पर्यायी व्यवस्था करा, सायबर सेलनं पाकिस्तानला मदत करणारे हँडल शोधून त्यावर कारवाई करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड लगेच दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई तटरक्षक दल, नौदल आणि पोलीस यांनी परस्पर समन्वयानं महत्त्वाच्या तसंच संवेदनशील ठिकाणांचा वेळोवेळी सुरक्षा आढावा घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले। परिस्थितीकडे सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि राज्यामध्ये सुरक्षा आणि शांतता अबाधित राहील यासाठी सर्व यंत्रणा दक्ष असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितलं। सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेमध्ये घबराट निर्माण होऊ नये तसंच सुरक्षा यंत्रणा सज्ज राहाव्यात या दृष्टीनं ही बैठक झाल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितलं। विशेषतः किनारी जिल्ह्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याचंही ते म्हणाले। त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे, कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन ठेवणे, कोस्टल डिस्ट्रिक्टला देखील जो फंडिंग आहे ते सुरक्षेसाठी तो देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची पूर्तता करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली।